आपण वैयक्तिक पारितोषिक या ठिकाणी सुरुवात करतोय। निश्चितच वैयक्तिक पारितोषिकांकडे आपण वळतोय आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय वर्णे संघाचा मनोज झोरे, ज्याने तब्बल 57 धावा कुठल्यात त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये। तो या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय मुकेश उघडा आणि प्रकाश पवार यांना। विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार द्यायचा आहे। सुदाम नाईक या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय सन्माननीय लक्ष्मणजी झोरे आणि बाबू झोरे यांना। विनंती असेल की आपल्या कालू उघडा साहेब या आपल्या तिघांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। लक्ष्मणजी झोरे, बाबूजी झोरे आणि काळूरामजी उघडा यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। सुदाम, निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण आलात, खेळलात आणि सर्वांची मनं जिंकलीत। खास करून अगदी अंतिम सामन्यामध्ये एक निर्धाव षटक आणि ते निर्धाव षटक खऱ्या अर्थानं तुम्ही जिंकलात। तर तुझ्या या विजयाबद्दल काय वाटतंय? लेफ्टी स्ट्राईकला होता, मला माहिती होता मी लेफ्टी असला काही खूप मॅडनवर टाकलेत मी आणि मला माहिती होता का मी मॅच जिंकवणार। एस, हा कॉन्फिडन्स आहे आणि आम्ही बरेचसे रील्स पाहिलेत तुझ्या लेफ्टी बॅट्समनला क्लीन बॉल करताना। निश्चितच बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच। त्यानंतर आपण पाहतोय 6वा क्रमांक या ठिकाणी बेस्ट फिल्डर म्हणजे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तो पुरस्कार जातोय राम हशाच्या पट्टी संघाचा। आपण या बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकचा मानकरी हशाच्या पट्टीच्या रामला जातोय आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय चेतन पिरकड। आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार द्यायचा आहे। चेतन पिरकड यांना विनंती असेल की आपण या उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एक ट्रॉफी आहे निश्चितच आणि ती राम याला देण्यात येते। हर्षाची पट्टी संघाचा हा राम। तर इथं आपण पाहतोय 6वा क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावलाय तो वर्णे संघानं, या स्पर्धेचे आयोजक, आणि त्यांनी मात्र हा 6वा क्रमांक पटकावलाय आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय बाळू झोरे आणि लक्ष्मण झोरे या दोघांनाही विनंती असेल की आपण या। तसेच गणेश देशमुख आणि प्रभाकर देशमुख साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे। या सगळे आता खालीच थांबा।
संपूर्ण टीम आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. प्रकाश पवार, मनोज झोरे, त्यानंतर मुकेश उघडा, बबलू पिरकड, कमलू पिरकड, संपूर्ण आयोजन वरनाई वर्णेच्या वतीने ज्यांनी आयोजन केलं होतं या सर्व आयोजकांच्या वतीने हा मेचकरवाडी संघाला मात्र 5व्या क्रमांकाचं पारितोषिक प्रदान केलं जाते. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक चषक. त्यानंतर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय वाघाचीवाडी संघ आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय अरुण वागचौरे आणि प्रकाश पवार या स्पर्धेचे मुख्य आयोजक. अरुण वागचौरे, प्रकाश पवार आणि चेतन पिरकड यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. चेतन पिरकड या. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय वाघाचीवाडी संघ. त्यानंतर आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी, तृतीय क्रमांकाचा मानकरी वरनाई वर्णे संघ यांच्या वतीने आयोजित आमदार चषकाचा एका चषकावर म्हणजे तिसऱ्या क्रमांकाच्या चषकावरती नाव कोरलंय ते हशाच्या पट्टी संघानं. आणि हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय गणेश देशमुख आणि वर्णे गावचे सर्व तरुण खेळाडू या ठिकाणी आहेत. सर्वांनी यायचं, यंगस्टर्स, सर्व यंगस्टर्स या जे समोर उभे आहेत वर्णे गावचे, यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातोय. अगदीच आपण पाहतोय अंडर-19ची ही टीम वर्णे गावची आणि त्यांच्या वतीने सुद्धा एक नाईट शृंखला काही दिवसात तुमच्या भेटीला येणार आहे निश्चितच. यांच्या शुभ हस्ते हा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार दिला जातोय हशाची पट्टी संघाला. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय बारापाडा संघ. आपण या हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी आपण आमंत्रित करतोय वर्णे गावचे ज्येष्ठ जे या व्यासपीठावर आहेत त्या सगळ्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. वर्णे गावचे ज्येष्ठ सर्व या, गणेशजी देशमुख, प्रभाकरजी देशमुख, बाळूजी झोरे, वर्णे ठाकूरवाडीतले जे ज्यांनी ही स्पर्धा एन्जॉय केली यांना विनंती असेल की या. वर्णे ठाकूरवाडी ग्रामस्थ आपल्या शुभ हस्ते द्वितीय क्रमांकाचा मानकरी आपण या ठिकाणी प्रदान करायचं आहे. यस. आणि एक महत्त्वपूर्ण कर्जत परिसरामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा मालिकावीरासाठी जी बाईक ठेवली वर्णाई क्रिकेट संघ वर्णेनं, आणि तो पुरस्कार यावेळेस आपण घोषित करतोय. या स्पर्धेचा मालिकावीर ज्याने फलंदाजी करत असताना 54 धावा जमवल्या आणि गोलंदाजी करत असताना 5 विकेट घेतल्या, तो बारापाडा संघाचा विशाल पवार, मॅन ऑफ द सिरीज. आणि ही सिरीजची बाईक देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय प्रभाकरजी देशमुख साहेब. आपल्या शुभ हस्ते आपण ही बाईक प्रदान करायची आहे. सर्व आयोजक प्रभाकरजी देशमुख साहेब आणि सर्व आयोजक या सर्व ज्येष्ठ, आपण या वर्णे गावचे सर्व ज्येष्ठ, वर्णेवाडीतील सर्व ज्येष्ठ, वर्णे ठाकूरवाडीतील सर्व ज्येष्ठ, आपल्या शुभ हस्ते ही बाईक या ठिकाणी प्रदान केली जाते. विशाल पवार 54 धावा फलंदाजी करत असताना आणि 5 विकेट ज्यांनी प्रदान केल्यात ही बाईक दिली जाते. हाय मुवमेंट
या ठिकाणी KTC लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केली जाते. त्याच्या डोळ्यामध्ये आपण पाहतोय अश्रू अनावर झालेत त्याला. निश्चितच विशाल आपण ही बाईक जिंकलीत, निश्चितच स्वप्न पूर्ण होतंय. ठीक आहे, अगदीच आपण पाहतोय हा मुमेंट खऱ्या अर्थानं मन भरून आलं त्याचं. कारण या स्पर्धेत आल्यानंतरचं स्वप्न. विशाल ये 2 शब्द बोलायचे आहेत. ही स्पर्धा खेळला आणि मालिकावीराचं किताब जिंकलंस, एक 2 शब्द. प्रथम सत्र मी प्रकाश दादाचा अभिमान करेन की मला त्याने इथं खेळण्याची संधी दिली. ठीक आहे, मन भरून आलेलं आहे. आणि आपण पाहतोय प्रत्येकाचं स्वप्न असतं एक मोटरसायकल विकत घेणं. तर निश्चितच आज त्याने मात्र ती मेहनत करून बक्षीसरूपी जिंकलेली आहे. विशाल पवार अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक. निश्चितच पुढच्या आयुष्यासाठी तुला बेस्ट ऑफ लक असेल. त्याचनंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे खांदा संघ. प्रथम क्रमांकाचा मानकरी खांदा संघ. या आपलं पारितोषिक घेऊन जा. हा पारितोषिक देण्यासाठी आपण आमंत्रित करतोय वर्णे गावचे सन्माननीय प्रभाकरजी देशमुख, गणेशजी देशमुख, तसेच लक्ष्मणजी झोरे, बाबूजी झोरे आणि संपूर्ण गाव, संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आपल्या शुभ हस्ते हा प्रथम क्रमांकाचा मानकरी खांदा. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण पाहिलं संपूर्ण गावकरी यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार दिला जातोय. तसेच ज्यांनी हा संघ पुरस्कृत केला ते यशवंत पवार. सगळ्यांचे आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. प्रथम क्रमांकाचा मानकरी खांदा संघ. आणि हा पुरस्कार देण्यासाठी आपण पाहतोय मुकेश उघडा, प्रभाकरजी देशमुख, प्रकाश पवार, अरुण वागचौरे, ग्रामस्थ मंडळ वर्णे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जातोय. मी गणेश देशमुख साहेब यांनाही विनंती करतो की या आपण हा पुरस्कार प्रदान करा. 11 स्टार खांदा संघानं हा प्रथम क्रमांक आमदार चषकाचा मानकरी. निश्चितच. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय आज संपन्न झाली असं आयोजकांच्या वतीनं. ही स्पर्धा संपन्न झाली अशा आयोजकांच्या वतीने घोषित करतो. आणि